हॅलो गाइज, आय एम बॅक विथ अनदर व्हिडिओ इन एक्सप्लोरिंग मुन्नार सिरीज. हा आहे मुन्नारचा डे 2. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे टू मुन्नार हा प्रवास बघितला आणि आज आपण मुन्नार एक्सप्लोर करायला सुरुवात करणार आहोत. डे 1चा व्लॉग अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन तो चेकआउट करा. थँक्यू ऑल फॉर युअर काइंड सपोर्ट. नाव लेट्स बिगिन. हा आहे आमचा आउटफिट फॉर द डे. आज आपण मुन्नारचे 2 मोस्ट सिनिक डेस्टिनेशन्स बघणार आहोत. त्यातलं पहिलं आहे एराविकुलम नॅशनल पार्क. सो लेट्स गो. If you forgot the umbrella or poncho, you can buy it from here because ऊपर जाने के लिए वरती जायला sorry no it's okay वरती जायला आपल्याला हे लागेल. वरती जायला आपल्याला रेनकोट किंवा हे लागेलच कंपल्सरी. देयर इज नो ऑप्शन अदर ऑप्शन. अँड दिस इज द बस. या बसने आपल्याला आतमध्ये जायचंय. 1 किलोमीटर तर त्यांचं सांगणं आहे की ट्रेक असेल. चला जाऊया. थंडी खूप आहे आणि पाऊसही खूप आहे. आज सकाळपासूनच खूप पाऊस सुरू होता. हा सीझन जरी हिवाळा असला तरी सध्या पाऊस बघायला मिळतोय आणि असं होणं हे प्युअर लकच म्हणावं लागेल. आम्हाला पावसाळ्यात मुन्नार बघायची इच्छा होती, सो देवाने ती अशी पूर्ण केली असं वाटतंय. या पार्क पासनं त्याच्या बेस पर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे तो खूपच सिनिक आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूंनी चहाचे हिरवेगार मळे, त्यावर खाली आलेले ढग, काळ्या पाषाणांचे डोंगर, त्यातनं वाहणारे पांढरे धबधबे आणि वळणावळणाचे रस्ते, त्यावर पडणारा हा रिमझिम पाऊस आणि प्रचंड वारा, असं एकंदरीत आजचं वातावरण आहे जे मनाला आतून शांत करत होतं आणि असं वाटलं की आपण एका वेगळ्याच जगात प्रवेश करतोय. हे नॅशनल पार्क एका खास क्रिएचरचं घर आहे. खास यासाठी कारण हळूहळू आता ते लुप्त होत चाललंय. त्याचं नाव आहे निलगिरी तहर, ज्याला माउंटेन गोट असंही म्हणतात. आमच्या गाडीचे ड्रायव्हर सांगत होते इकडे नॅशनल पार्कला फारसे टुरिस्ट येत नाहीत, सहसा ते बाकीचे टुरिस्ट प्लेसेस कव्हर करतात. मुन्नार ट्रिप या पार्क व्हिजिट शिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही असं मला वाटतं, कारण इथला प्रत्येक कोपरा वर्थ टू व्हिजिट आहे. आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. वेलकम टू एराविकुलम नॅशनल पार्क. ही इन्फॉर्मेशन तुम्ही पॉज करून वाचू शकता. खूप जास्त वारा सुटला होता. इतके डेस्टिनेशन्स आपल्याला कव्हर करायचे. हा सौरभ, हा काही दिवसात प्रो ब्लॉगर झालेला दिसेल तुम्हाला. एकदम मस्त. आता इथून एंट्री पॉईंट आहे. आपल्याला बाय वॉक जायचं आहे. पुढे 1.5-2 किलोमीटर आहे, हाईक करायचं आहे. तिथेच आपल्याला निलगिरी थार दिसायचे चान्सेस आहेत. आज पाऊस आहे त्यामुळे माहीत नाही दिसतील का नाही, पण बघूया. चला हा आहे स्टार्टिंग पॉइंट. या हे दिसायचे चान्सेस आहेत आपल्याला. खूप वारा आहे इथे, प्रचंड वारा आहे आणि त्यासोबत पाऊस सुद्धा आहे. ओबे द रूल्स गाईज. इथे तुम्हाला वाटत असेल ना हिल्स घालून का ट्रेक करतेय. सो त्याचं कारण असं आहे की मी माझे शूज, सोबत आणलेले शूज खाली गाडीतच विसरले आणि माझ्याकडे पर्याय नव्हता. सो हा ट्रेक मी हिल्स घालूनच कम्प्लीट केला आणि त्यात मला काहीही प्रॉब्लेम आला नाही, कारण मला सवय आहे हिल्सची.
सौरभ प्रत्येक वळणावर थांबून तिथले व्ह्यूज एन्जॉय करत होता आणि अगदी लहान मुलासारखे एन्जॉय करत होता. त्याच्या एक्सप्रेशन वरनं तुम्हाला कळेलच ते. प्रत्येक वळणावर त्याच्या तोंडातनं वाव, अमेझिंग असे शब्द फुटत होते. So we are now 4 layers above, right? 4 level above, sorry. नीचे वाला 1, this is 2, this is 3, and we are at 4. इकडे एक वॉटरफॉल आहे, तो खाली जातोय असाच. कॅमेरामध्ये दिसतोय का नाही माहित नाही, बट आहे तिथे. हे असं काहीतरी शोलावा म्हणून आहे, तुमचा रस्ता आहे. हो, सो इथे पाऊस आलेला आहे जोरात. आम्हाला आमचा पॉन्चो परत घालावा लागेल. हा तिथे वॉक संपतो. असं हे सगळं आहे. इथे हा आपला 1 ते 1.5 किलोमीटरचा जो काही ट्रेक आहे तो पूर्ण होतो. इथून पुढे फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनाच जाण्यासाठी परवानगी आहे. सो या, दिस इज द लिमिट. अल्टिट्यूड चेंज झाला की माझ्या अंगात अशी माता चढते. मग ते हिमाचल असो, केरळ असो किंवा आपली लाडकी सह्याद्री. सौरभ मात्र त्याच्या कम्प्लीट अपोजिट आहे. त्याला शांततेत सगळं बघत बघत व्ह्यूज एन्जॉय करायला आवडतं. तो जेवढा नेचर डीप असेल तेवढा तो शांत होत जातो. आणि मी एकटीच नव्हते बरं का असं एन्जॉय करणारे. तिथे जेवढे ग्रुप आले होते, जेवढ्या फॅमिलीज होत्या, ते सगळे अशा प्रकारचे काही ना काही ऍक्टिव्हिटीज करत होते. गोल फिरत होते, गाणे म्हणत होते. आणि तिथे वाराही इतका प्रचंड होता ना की हे सगळं करत असताना मजा येत होती, बघायलाही आणि करायलाही. लुक ॲट दोज मायटी माउंटन्स. असं वाटत होतं ढग पळतायत त्यातनं. आमच्या लिटरली आय लाईनला होते ढग. वन हेल ऑफ द व्ह्यू होता गाईज. हे पार्क अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, ते म्हणजे दर 12 वर्षांनी भरणाऱ्या नीलाकुरिंजीच्या निळ्या फुलांसाठी. जस्ट इमॅजिन, हे सगळं काही असताना यामध्ये अजून एका रंगाची भर पडते, ती म्हणजे निळ्या. आणि हे सगळं निळ्या फुलांनी भरून जातं. स्टनिंग व्हिज्युअल्स असतील ते. तुमच्यापैकी कोणी बघितलं असेल तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय द वे, आम्हाला निलगिरी तहर दिसला पण तो खूप वर होता, सो आम्ही कॅप्चर नाही करू शकलो. सो असा होता सेकंड डेचा पार्ट 1. इथून पुढे अशाच एका कमाल लोकेशनला व्हिजिट करणार आहोत. ते काय आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला, सो स्टे ट्यून्ड. या पार्क व्हिजिटचा स्लॉट होता सकाळी 8:30 ते 12:30 आणि याचे तिकीट आम्ही ऑनलाईन बुक केले होते. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. शिवाय आपला जो व्लॉग 1 आहे पुणे टू मुन्नार प्रवासाचा, त्या व्लॉगची लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते मला नक्की कळवा. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. मीनवाईल तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. बाय बाय.